महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला जाण्याकरता म्हणून राज्यातील नेत्यांना कर्नाटक सरकारनं बंदी घातली आहे। कोल्हापुरातील उबाठा गटाचे शिवसैनिक बेळगावकडे रवाना होत आहेत, तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींची कर्नाटक पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। नेत्यांच्या घरासमोर पोलीस तैनात आहेत। शहापूर भागातून माजी नगरसेवक नेताजी जाधव यांना ताब्यात घेण्यात आले। ते महामेळाव्यात सहभागी होण्याकरता घराबाहेर पडत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले। महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे हे देखील पोलिसांच्या नजरकैदेत आहेत। दोन दृश्य आपण एका वेळेला बघतोय। एका बाजूला शिवसैनिक बेळगावकडे रवाना झालेत आणि दुसरीकडे कर्नाटक पोलिसांकडून मात्र महाराष्ट्र एकीकरण नेत्यांची धरपकड सुरू आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। ज्ञानेश्वर, कालच हे स्पष्ट करण्यात आलं होतं की शिवसेनेचे 3 नेते हे बेळगावकडे जातील आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी संवाद साधतील। एकीकडे आपण महाराष्ट्र एकीकरणच्या नेत्यांची धरपकड बघतो आहोत आणि दुसरीकडे महाराष्ट्रातनं काही नेते निघालेत। काय अधिक माहिती आहे, अपडेट काय आहे? सुवर्णा, बाजूला कर्नाटकातील बेळगाव या सीमा भागामध्ये दडपशाही सुरू असताना त्यांना पाठबळ देण्यासाठी कोल्हापुरातले सैनिक आता रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात। नेहमीच सीमा प्रश्नाच्या ठिकाणी दडपशाही पाहायला मिळते। त्यावेळी कोल्हापूरचे शिवसैनिक धावून जाण्यासाठी मदतीसाठी उभे राहतात, म्हणून हे सगळे शिवसैनिक आता गाड्यांचा ताफा घेऊन आहे ते बेळगावकडे आता कागल पर्यंत आहे ते पोहोचलेले आहेत। आणि कागलच्या पुढे काही अंतरावरती गेलं तर कर्नाटक आणि महाराष्ट्राचे या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे, कर्नाटक सरकारनं तैनात केलेला आहे। आणि त्या ठिकाणाहून या सगळ्या शिवसैनिकांना सोडणार का, हाच खरा प्रश्न आहे। महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटक सरकारने कर्नाटक हद्दीमध्ये यायला बंदी घातलेली आहे। शिवसैनिकांना सुद्धा बंदी हुकूम आहे तो लागू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने हा बंदी आधीच जुगारून कर्नाटकमध्ये जाऊ आणि बेळगावमध्ये सीमावासियांना आम्ही पाठबळ देऊ अशा पद्धतीचा निर्धार करत हे सगळे शिवसैनिक आता बेळगावकडे रवाना होताना आपल्याला दिसून येत आहे। गाड्यांचा मोठा ताफा सोबत आहेत आणि हे सगळे शिवसैनिक आता बेळगावच्या दिशेने रवाना व्हायला सुरुवात झालेली। सध्या कागल पर्यंत हे सगळे शिवसैनिक पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी पुढे पाहायला गेल्यानंतर कोगनोळी टोल नाका आहे आणि या कोगनोळी टोल नाक्याच्या अलीकडे ज्या ठिकाणी कर्नाटकची हद्द सुरू होते त्या ठिकाणी कर्नाटक पोलिसांनी मोठा बंदोबस्त आहे तो तैनात केलेला आहे। इथं त्यांना अडवण्याची शक्यता आहे, मात्र ही हा बंदी आधीच जुगारून गनिमी काव्यानं आम्ही बेळगावमध्ये घुसू, हा बेळगाव हा सीमा भाग सगळा आपला आहे आणि तिथल्या बांधवांना आम्ही पाठिंबा देऊ, त्यांना आम्ही तुमच्या सोबत आहे असा आधार देऊ अशा पद्धतीचा निर्धार आहे ते हे सगळे शिवसैनिक करताना पाहायला मिळतात। अर्थात तिथपर्यंत त्यांना शिवसैनिकांनी निर्धार तर केलेला आहे, मात्र त्यांना सीमा ओलांडू दिली जाते का हे बघणं महत्त्वाचं आहे। आपण याविषयीचे अपडेट घेत राहू। ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। बेळगावामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले। धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन करायला जात असताना या नेत्यांना पोलिसांनी रोखलेलं आहे। त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची कर्नाटक पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। माजी आमदार मनोहर किनेकर यांच्यासह RM चौगुले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रकाश बेळगोजी यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। प्रकाशजी, काय अधिक माहिती आहे? महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड केली जाते, त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना ताब्यात घेतलेला आहे। सकाळी सर्वात आधी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांना शहापूरमधून ताब्यात घेतलेला आहे। त्यानंतर हिमू कॉलनी चौकातून मध्यवर्ती समितीचे नेते प्रकाश मरगाळे आणि प्रकाश शिरोळकर यांना ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यानंतर किर्लोस्कर रोड धर्मवीर संभाजी चौकामध्ये आंदोलन करायला जाते त्यावेळी मनोहर किनेकर, RM चौगुले असं तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना ताब्यात घेतलेला आहे। आणि ठिकठिकाणी जे कार्यकर्ते हळूहळू आंदोलनासाठी येत आहेत त्या कार्यकर्त्यांना देखील धर्मवीर संभाजी महाराज चौकातून पोलीस जे आहेत ताब्यात घेत आहेत आणि एका ठिकाणी पोलीस स्टेशनला स्थानबद्ध करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि त्यांना बेळगाव शहराच्या APMC पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेलं आहे। एकूणच महाराष्ट्र एकीकरण समितीचं हे आंदोलन जे आहे ते दडपण्यात कर्नाटक पोलिसांना यश आलेलं आहे असंच म्हणावं लागेल।
पण प्रकाशजी, यामुळे बेळगावातलं वातावरण गेले 2-3 दिवसांपासून कसं आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रातनं सुद्धा काही नेते निघालेले आहेत या सगळ्यांना पाठिंबा द्यायला, त्याच्याविषयी थोडक्यात काही सांगता येईल का? महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्याबद्दल गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र एकीकरण समिती किंवा मराठी भाषिकांबद्दल तीव्र नाराजी आहे. कारण महाराष्ट्र एकीकरण समितीने याआधी मागणी केली होती की निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये सीमाप्रश्नाचा उल्लेख करावा, असं सर्व पक्षीयांना मागणी करण्यात आली होती. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये एकाही महाराष्ट्राच्या राजकीय पक्षाने सीमाप्रश्नाचा किंवा बेळगावातल्या मराठी भाषिकाचा उल्लेख जाहीरनाम्यात केला नव्हता. त्याच्यामुळे अगोदरच सीमा भागाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्यांच्यामुळे आणखीच आता भर पडलेली आहे. त्यामुळे सीमा भागातील नेते, मराठी जनता महाराष्ट्रातील नेत्यावर सध्या तरी नाराज आहे आणि आता यातच कर्नाटक पोलिसांची धडक आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचं हे आंदोलन दडपलं जात आहे हे निश्चित झालेलं आहे. नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. महाराष्ट्र एकीकरण समितीचं आंदोलन आत्ता तरी सरकारकडून दडपलं जात आहे असं बघायला मिळत आहे, पण त्याच वेळेला महाराष्ट्रातल्या नेत्यांवर मात्र हे सगळेजण नाराज आहेत. पुढेच आपण बातमी बघतोय, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते या मंडळींची कर्नाटक पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. नेत्यांच्या घरासमोर पोलीस तैनात आहेत. शहापूर भागातून माजी नगरसेवक नेताजी जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. ते महामेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरता घराबाहेर पडत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे हे देखील पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. या सगळ्याविषयी आत्ता आमचे प्रतिनिधी प्रकाश बेळगोजी हे आपल्याला माहिती देत होते. कोर्टाची लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारला आम्ही कळकळीची विनंती करणार आहोत. तेव्हा त्यांना काय अरेस्ट करायचं करू देत, पण आपली जी मराठी माणसाची भूमिका आहे ती आम्ही कायम एक स्वरूपात ठेवणार आहोत. त्यात कुठल्याही स्वरूपाचा आम्ही बदल करणार नाही आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तो आणि जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही आणि कर्नाटक सरकार जेवढी अधिवेशनं घेईल त्या अधिवेशनाला आम्ही कायम विरोध करत राहू. त्या विरोध केल्याशिवाय राहणार नाही.